जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन। यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम। जय गौरानिताय जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय। श्रीमद् भगवद गीता की जय। श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सर्वांचं स्वागत आहे एका मोठ्या ब्रेक नंतर। कोणाला आठवतंय काय केलेलं आपण म्हणजे मागच्या? आता जे काही सांगू प्रभूजी ते सॉरी आवाज जरा बिघडलेला आहे जरा बरं नसल्यामुळे पण हा, आता जे काय सांगू ते म्हणजे असं काही वाचलेलं किंवा हे नाहीये पण ऍटलिस्ट जे काय थोडंफार आठवतंय अशा पद्धतीने सांगायचा प्रयत्न करते आणि मग इतर हो हो प्रभूजी सुहास प्रभूजी आणि हो इतर हो जण पण ऍड करतील. आपण म्हणजे जेव्हा लास्ट क्लास झालेला होता तेव्हा आपण 20, 21, 22, 23 हा श्लोक घेतलेले होते माझ्या मते. आणि त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवात करताना ते पतंजली योग सूत्राचं सांगितलं होतं बेसिकली की अ, अ, मला ते बेसिकली ईश्वराला परिधान ईश्वर योग सेवा करून आपण कसं
ईश्वराला परिधान करू म्हणजे ईश्वराची प्राप्ती करू शकतो ते बेसिकली एक सांगितलं होतं. आणि त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या लेवल सांगितल्या होत्या की चित्त वृत्ती वगैरे. तर ते मला आता नीट आठवत नाहीये. बर. पण त्या 20, 21, 22, 23 श्लोकाचं जे मी घेतलं होतं, मला जे आठवतंय ते की बेसिकली आपण भौतिक वेगवेगळ्या तुम्ही पहिल्यांदा सुखाच्या लेवल सांगितल्या होत्या. भौतिक सुख, स्वर्ग सुख, ब्रह्मलोक सुख, ब्रह्मानंद आणि अध्यात्म सुख म्हणून. तर हम्म. त्याच्यामध्ये जनरली जो ईश्वराच्या प्राप्तीच्या जवळीन असतो त्याला भौतिक सुख म्हणजे भौतिक आकांक्षा ज्या आपल्या परिपूर्ण होतात त्याच्यामध्ये तो इतका मग्न असतो जो या अध्यात्म सुखापासून दूर असतो. पण ऍक्च्युली दॅट इज म्हणजे तो आयुष्यातला अंधार असतो. आपण देवाच्या जवळ नसतो म्हणजे. आणि असं करत करत जेव्हा आपण हळूहळू अध्यात्माकडे येतो त्याच्यानंतर योग वगैरे आपण सगळं शिकतो. त्याच्यानंतर मग एक समाधीची लेवल तुम्ही सांगितलेली होती की योगामुळे काय होतं की आपण या भौतिक सुखापासून दूर जाऊन आपण आपलं मन आणि ते सगळं संयमित होतं. त्यामुळे आपण एका परिपूर्ण समाधी स्टेजला येतो. आणि मग समाधी आणि हे समाधी वगैरे या सगळ्या गोष्टी जेव्हा अचीव करतो तेव्हा मग आपलं कसं वेगवेगळ्या लेवल सुखाच्या या अचीव करतो अध्यात्म सुख वगैरे. आणि त्याच्यानंतर मग एकदा आपण आपल्याला कळालं की आपण अध्यात्म सुखाच्या लेवलला पोहोचलो की मग कोणतेही संकट किंवा दुःख किंवा हे काही आले तरी आपण कधीच असं विचार करत नाही की बापरे हे मोठं संकट कोसळलं आपल्यावर किंवा आता कसं होईल, देवाने हे माझ्याच बाबतीत का केलं. तर इनफॅक्ट आपण अदर वे राहून हे देवाने माझ्याकरता योग्य तो डिसिजन घेतलेला आहे. आय विल फेस दॅट अशा आपण याच्यामध्ये जातो बेसिकली. असं ते थोडस मला असे सिक्वेन्स आठवत बर. आहे प्रभूजी. ठीक आहे. सुहास प्रभू, तुम्हाला काय ऍड करायचं? हो प्रभू, आपण मेनली हे बघितलं की ध्यान योग, अष्टांग योग याच्यामध्ये काय स्टेप्स असतात आणि त्या किती डिफिकल्ट आहेत. इम्पॉसिबल नाहीत पण किती डिफिकल्ट आहेत. आणि जसं माताजींनी सांगितलं की लास्ट स्टेप अगोदर तुम्ही आरो आणि आरो अक्षर आहेत त्यापासून आपण चालू केलं हम्म. तर हळूहळू आपण बघितलं की अशा ठिकाणी जावं लागतं जिथे वारा नसतो, म्हणजे तिथे डिस्टर्बन्स नसतो. पण या कलियुगात असे ठिकाणं शोधणं खूप कठीण आहे. आणि त्यानंतर मग ते सुखाचे प्रकार. आणि नंतर आपण बघितलं का तो योगी जो असतो शेवटी समाधी स्थित होतो आणि त्याचा जो आनंद असतो तो वेगळाच असतो. पण ह्या युगात ते करणं कठीण आहे. पण तरी श्रीकृष्ण आपल्याला ऑप्शन सांगतात भक्ती योगाकडे जायच्या अगोदर, सो दॅट आपण विचलित नाही होणार. जर एकदा आपण भक्ती मार्गाकडे लागलो, आपल्याला सगळे ऑप्शन माहीत पडल्यावर आपल्याला कळेल की भक्ती योग चांगला आहे. पण त्याच्या अगोदर हे सगळे जे आहेत योग जे आत्ताच पॉसिबल नाही सध्या या कलियुगात, ते आपण बघू. बर. ठीक आहे. तर एकदम म्हणजे समरी लेवलला बघून घेऊया. कारण नाही तर मग आपण रिकॅप मध्ये आपला बराच वेळ जातो. तर समाधीची जी स्टेज होती त्याची जे आता कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल कृष्ण ह्या श्लोकांपासून बोलायला स्टार्ट करतोय. ओके. तर पहिल्यांदा तो काय सांगतोय, यत्र यत्रो परमते चित्तम, म्हणजे चित्त जे असतं, ओके, त्याचं जी एक टेंडन्सी असते भौतिक गोष्टींकडे आकर्षित होण्याची, त्याला तो कंट्रोलमध्ये ठेवू शकतो योगी. आणि निरुद्धच्या स्टेजला जाऊ शकतो योगाच्या प्रॅक्टिस करण्याने. ओके. आणि असं केल्याने त्याला आत्मन्नम यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनी तुष्यते, मग त्याला तो जो स्वतःच्या आत्म्याची जी लेवल आहे त्याचं रिअलायझेशन त्याला होत राहतं त्याला. आणि त्यातनं त्याला सुखम आत्यंतिकम, ओके, भरपूर असं सुख मिळत राहतं त्याला. आणि ते सुख जे असतं ते बुद्धिग्राह्यम अतिंद्रियम आहे, म्हणजे बुद्धीच्या लेवलचं आहे, इंद्रियांच्या लेवलच्या पलीकडे आहे. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट आवडते, दिसायला आवडते किंवा वास घ्यायला आवडते, खायला आवडते किंवा शरीर सुख आवडतं लोकांना वगैरे, तर हे इंद्रियांच्या लेवलचं सुख आहे, शरीराच्या लेवलचं सुख आहे. तर ते सुखाला मर्यादा असते आणि त्या सुखाला म्हणजे
आनंदाची पण मर्यादा असते आणि त्यातनं जे आपल्याला काय म्हणतात त्याला की ज्या प्रकारचं सुख मिळतं आणि ज्या क्वांटिटीचं सुख मिळतं त्याच्यामध्ये सुद्धा एक मर्यादा असते. पण कृष्ण बोलतोय हे बुद्धिग्राह्य नाही, बुद्धीच्या लेवलचं हे सुख आहे. आणि त्यामुळे व्यक्ती यत्र न चैवायम, ज्याला हे समजतं, ज्याला हे प्रॅक्टिस करता येतं, तो एका इन प्रिन्सिपल त्याला ह्या गोष्टी समजतात आणि स्थितच चलती, बिनिंग तो ह्यातनं ढळत नाही तो ह्या पोझिशनला पोचल्यावरती. आपण मागच्या आठवड्यामध्ये ह्या लेवल 20 आणि 21 आपण बघितलं ना, 22 आणि 23 बघू नव्हतं शकलं. तर ह्यावेळी आपण जरा पटकन 22-23 बघूया आणि पुढचे श्लोक पण बघायचा प्रयत्न करूया. आपण आपण बऱ्याच गोष्टींबद्दल आपण डिस्कशन केलेलं, पण सगळं आपल्याला परत हे नाही करायला जमणार. तर तुम्हाला काही म्हणजे डाऊट असेल, तुम्ही परत तो युट्यूबवरती व्हिडिओ बघू शकता तुम्ही. हे पतंजली सूत्राचं चित्तवृत्ती निरोध हे काय असतं ते पण आपण बघितलेलं आणि त्याच्यामध्ये आपण कंपॅरिझन पण केलेलं की पतंजली योग सूत्र आणि भगवद्गीतामध्ये कृष्ण जे शिकवते त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी काय आहे आणि डिफरन्स काय आहे. तर चित्तवृत्ती निरोध हे शरीर किंवा आत्म्याच्या लेवलवरती जाऊ शकतं, पण त्याच्या वरती ते जाऊ शकत नाही भक्तीच्या लेवलवरती. त्यामुळे जे तुम्ही ईश्वर प्रणिधान बद्दल जे बोललेला, ते ईश्वर प्रणिधान पतंजली सूत्रामध्ये मेन्शन केलेलं आहे, पण ते कसं अचीव करावं आणि ते का अचीव करावं ते त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं नाही. आपण अ, एक मोठा पॉइंट आपण त्या दिवशी बोललेलो की वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सुख काय असतात ती. आपले कठ उपनिषद मध्ये लिहिलेलं आहे की भौतिक सुख असतं जे शरीराच्या लेवलवरती असतं. त्याच्यानी आपल्याला एक प्रकारचा आनंद मिळतो, तर ते सर्वात इन्फिरियर असं सुख मानलं जातं. ह्याचा अर्थ काय की तो जो आनंद असतो तो एकतर लिमिटमध्ये असतो. फॉर एक्झाम्पल एखाद्याकडे 1000 एक रुपये असतील, त्यातनं त्याला थोडासा आनंद मिळू शकतो. एकाकडे 1000 करोड रुपये असतील, त्यातनं त्याला एक वेगळ्या लेवलचा आनंद मिळू शकतो. तर हे जे सुख आहे ते आपल्याला एका लिमिटमध्ये मिळतं. आपली कर्म काय आहेत आधीच्या जन्मीची त्याप्रमाणे आपल्याला ते सुख मिळतं. एखाद्याकडे करोडो रुपये असतील पण त्याच्याकडे शरीराचं सौंदर्य नसेल, त्यामुळे काही प्रकारचं सुख मिळतं आणि काही प्रकारचं सुख नाही मिळत. आणि जे प्रकारचं सुख मिळतं त्याच्यामध्ये सुद्धा एक लिमिट असते आणि ते किती वेळ मिळतं त्याच्यामध्ये सुद्धा एक लिमिट असते. त्यामुळे प्रत्येक अँगलनी, प्रत्येक पर्स्पेक्टिव्हनी एक लिमिटेड असं सुख मिळतं. आपण एका कपड्याच्या दुकानात जातो किंवा घड्याळाच्या दुकानात जातो, तर आपली जितकी आपली ऐपत आहे त्याच्याप्रमाणे आपण गोष्टी विकत घेतो. तर तसंच आपण ह्या शरीरामध्ये आपल्याला जे मिळतंय ते सुद्धा आपली ऐपत किती आहे, आपण किती पुण्य संचित केलेलं आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला ही कर्म मिळतात. आपण पुण्याबद्दल मागे बोललेलो आहे, पण मी आता ते रिपीट नाही करत. पण जसं पाप आपल्याला वाईट गोष्टी देतं, तसं पुन्हा आपल्याला चांगल्या गोष्टी देतं. पण दोन्ही घेण्याकरता शरीराची गरज लागते आणि त्यामुळे आपल्याला जन्ममृत्यूच्या चक्रातनं बाहेर नाही पडायला मिळत जर का आपण पाप आणि पुण्याच्या मागे लागलो तर त्या लेवलचं जे सुख आहे त्याच्या वरच्या लेवलचं सुख स्वर्गलोकात आहे. ते जास्ती क्वांटिटीमध्ये असतं, जास्ती व्हरायटीमध्ये असतं आणि जास्ती वेळेकरता असतं. त्याच्याही पेक्षा वरचं जे सुख आहे ते ब्रह्मलोकावरचं सुख आहे, ज्याच्यामध्ये अशा प्रकारची सुख आहेत जी स्वर्गामध्ये पण नाही आहेत. पण तरी सुद्धा हे तिन्ही प्रकारची सुख ह्या भौतिक जगताची आहेत. आध्यात्मिक जगताची ही सुख नाही आहेत. त्यामुळे भक्ती रसामृत सिंधूमध्ये सांगितलेलं आहे की भक्ती केल्याने जो आनंद मिळतो तो या तिन्ही सुखांपेक्षा वरचढ असतो. म्हणून तर इथे भौतिक लाभ जो आपल्याला मिळतो त्याचे काय दोष आहेत ते आपण बघून घेऊया. तर प्रत्येक जणाला काय हवं असतं, एक आनंद हवा असतो. एक आनंद त्याला म्हणजे एक वेगळ्या प्रकारे यश मिळतं, त्यातनं त्याला मिळतं. तर एखाद्याला म्हणजे एक विद्यार्थी असेल तर त्याला एज्युकेशन पास झाल्यावरती एक यश मिळतं आणि त्यातून त्याला एक वेगळा आनंद मिळतो.
कोणाला पैसा, सत्ता, कोणाला असं वाटतं की बाबा भारत सोडून मला अमेरिकन नागरिकत्व हवं वगैरे, त्यातनं आनंद त्याला मिळतो. आणि त्यामुळे होतं काय की ह्या अशी जी सुख असतात ते इंटरमिजिएट सुख असतं. होय, मिनिंग आज मला मिळालं तर त्याच्यानंतर मला एक नवीन सुख हवं असतं, ते मिळाल्यानंतर मला अजून एक नवीन सुख हवं असतं. त्यामुळे सुखाची जी एक भूक असते, एक तहान असते, ती कधी मिटत नाही आपल्याला. त्यामुळे सुख हवं आहे ही इच्छा आपली कायम राहते आपली. आपण एक छोटंसं उदाहरण घेतलं तर एका छोट्याशा गावामध्ये एक मुलगा असेल, तो छान भरपूर शिकला, तो त्याच्यानंतर त्यांनी चांगली नोकरी मिळाली किंवा चांगला बिझनेस केला, तर त्या गावामध्ये तो सर्वात श्रीमंत असा माणूस होऊ शकतो. मग नंतर त्याची इच्छा काय होते की शहरामध्ये हे गाव ज्या शहरात येते त्या शहरातला मी सर्वात श्रीमंत बनलो पाहिजे. सर्वात श्रीमंत शहरात झाल्यावरती मग नंतर त्याला वाटतं की बाबा देशामधला सर्वात धनाढ्य बनायचंय मला, मग नंतर जगातलं धनाढ्य बनायचंय. ही असं त्याला कंटिन्युअसली वरच्या लेवलच्या इच्छा त्याला होत राहतात कंटिन्युअसली. आणि नंतर मग काय होतं की इतिहासातला सर्वात श्रीमंत बनायची इच्छा होते. हे पण होऊ शकतं. आणि नंतर काही वर्षांनी त्यांनी शरीर सोडलं की मग तो स्वतः इतिहास बनतो मग. आणि त्याच्या हातामध्ये शेवटी काही उरत नाही. त्यामुळे हे जे भौतिक लाभ आहेत ह्याच्यामधनं परमनंट असा कोणताही बेनिफिट मिळत नाही. आणि अगदी छोटं एक्झाम्पल जरी आपण घ्यायचं ठरवलं तर आपण जेव्हा या जगात येतो त्यावेळी हे शरीर सुद्धा आपण उसनं घेतलेलं असतं, आपण भाड्यावरती घेतलेलं असतं. काही लोकांना 50 वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट असतो, काही लोकांचं 75चं असेल, काही लोकांचं 100 वर्षाचं असेल. पण ह्या शरीराबरोबर एक कॉन्ट्रॅक्ट असतं की बाबा इतकी वर्ष मी ह्या शरीरात राहणार. ते शरीर सुटल्यानंतर ज्या सुद्धा गोष्टी ह्या शरीराच्या होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या आपल्याला सोडून द्यावे लागतात. काय उरतं आपल्या बरोबर? तर आपण केलेली पाप, आपण केलेली पुण्य, आपल्या इच्छा, वासना, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बरोबर राहतात, जे आपल्या जन्मोजन्मी आपल्या बरोबर राहतात. त्यामुळे भौतिक लाभाचं दोष असं आहे की त्यातनं कधीही परमनंट सॅटिस्फॅक्शन मिळत नाही आणि परमनंट बेनिफिटही मिळत नाही आपल्याला. मग आपल्याला कोणता बेनिफिट हवा आहे? तर असा बेनिफिट ज्याच्यानंतर जे मिळाल्यानंतर आपल्याला आणखी कोणत्याही बेनिफिटची गरज नाही लागणार. म्हणून इथे कृष्ण बोलतोय यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः. यम यम मिनिंग हे जे सुखम आत्यंतिकम बद्दल बोललंय, तर हे सुख लब्ध्वा मिनिंग मिळाल्यानंतर, चा परम लाभम मिनिंग तो असा लाभ आहे ज्याच्या अपरम म्हणजे ज्याच्या वरती, ज्याच्यापेक्षा चांगलं लाभम असं कोणताही लाभ नाही ह्याची त्या योग्याला जाणीव होते. मन्यते, त्याला संपूर्णपणे समजून चुकतं त्याला की हा असा लाभ आहे ज्याच्यापेक्षा कोणताही लाभ श्रेष्ठ नाहीये. ना अधिकम ततः, त्या लाभापेक्षा अधिक असं कोणताही लाभ नाही ह्याची त्याला पूर्ण खात्री होते त्याला. आणि काय होतंय की शारीरिक जे एक हव्यास असतो, एक लालसा, एक वासना असते, त्यापासून त्या व्यक्तीला मुक्ती मिळते त्यातनं. आणि कृष्ण बोलतोय हे एक जी परफेक्शन असतो ना, तर कृष्ण आता काय करतोय आपल्याला 10व्या श्लोकापासून त्यांनी अष्टांग योगामध्ये आपण कसं प्रॅक्टिस करायचं ते सांगायला चालू केलं त्यांनी. आणि तो कसं एक 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 पायरी आपल्याला वरती नेतोय. तर आता त्यांनी ह्या स्टेजला आणलं 19व्या श्लोकापर्यंत, जिकडे त्यांनी समाधीबद्दल बोलायला आणि ती परफेक्शनची जी स्टेज आहे त्या स्टेज पर्यंत आणलंय. आणि आता तो त्या परफेक्शनच्या स्टेज बद्दल तो कॅरेक्टरिस्टिक सांगतो तिथं. त्यामुळे तो हे बोलते की हे परफेक्शन, परिपूर्णताचं एक शिखर आहे. आणि त्यानंतर त्या व्यक्तीला वाटायला लागतं की मी ह्याच्यात आता पूर्ण समाधानी झालेलो आहे, माझ्यामध्ये कोणतीही इच्छा, आकांक्षा उरलेली नाहीये आणि मी आता त्या स्टेजला पोहोचलेलो आहे. मग काय होतं ह्या स्टेजला तो पोहोचल्यावरती?
यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापी विचाल्यते. तुम्हाला जर का आपण मागच्या क्लासमध्ये काय बोललो हे नीट आठवत नसेल तर आपल्या मागचा व्हिडिओ नक्की बघा. त्याचं तुम्हाला रेफरन्स मिळेल आणि मग ह्या आजच्या क्लासमधल्या गोष्टी समजतील व्यवस्थित. ठीक आहे. तर त्या स्टेजला पोचल्यावरती यस्मिन स्थितो मिनिंग ह्या स्थितीला पोचल्यावरती न दुःखेनं गुरुणापी विचाल्यते. गुरुणापी म्हणजे भयानक मोठं भरपूर एका माउंटन एवढं. जर त्याला माउंटन एवढं दुःख जरी लागलं तरी न विचाल्यते, तो ढळत नाही त्या पोझिशनवरनं. म्हणजे त्याची जी आधीची अंडरस्टँडिंग असते की मला आत्म्याच्या लेवलवरचं हे जो असा हा जो आनंद आहे, त्या आनंदामुळे मला जो एक समाधान प्राप्त झालेलं आहे, ज्या परफेक्शनच्या स्टेजला मी पोचलोय आणि मला जाणून चुकलंय की ह्या आनंदापेक्षा आणखी आनंद कोणताही नाहीये. त्यामुळे शारीरिक लेवलवरती त्याला कोणतीही दुःख झाली तरीही आणि कितीही मोठी दुःख असली तरी त्याचं मन विचलित होत नाही. कारण तो एका परिपूर्णतेच्या स्टेजला पोचलेला असतो आणि त्यांनी पूर्णपणे मनावरती त्याचा कंट्रोल केलेला असतो. आणि त्यामुळे एक जो दिव्य आनंद म्हणतात, जो शरीराच्या लेवलवरती मिळत नाही, फक्त आत्म्याच्या लेवलवरती मिळतो, त्या दिव्य आनंदाचा त्याला अनुभव झालेला असतो त्याला. आणि समाधानरित्या आणि आध्यात्मिक जी स्टेज असते, ती लेवल असते, त्या लेवलवरती तो एक म्हणजे संपूर्ण त्यांनी जे अचीव करायचं असतं ह्या मिनिंग अष्टांग योगाच्या दृष्टीने ते त्यांनी अचीव केलेलं असतं त्याला. हरे कृष्ण. अगदी जरा भौतिक अँगलनी जर आपण बघितलं तरी की श्रीमंती जी असते व्यक्तीकडे ती एका दिवसामध्ये सुद्धा नष्ट होऊ शकते. आपण बघतो सुद्धा ना स्टॉक मार्केटमध्ये अगदी मोठे मोठे लोकांचे सगळ्याचे सगळे एकदम स्टॉक्स कसे प्राइसेस पडतात. एका दिवशीमध्ये सगळे हजारो करोडो रुपयांचे त्यांचे नुकसान होतं. क्रिकेटर असतो तर क्रिकेटरला काय होतं किंवा कोणताही स्पोर्ट्समन घ्या, तुम्हाला माहिती असेल ना मायकेल शुमाकर नावचं नाव ऐकलं असेल तुम्ही. तो F1 चे फॉर्म्युला 1 चे जे रेसेस होत आहेत व्हायचे त्याच्यामध्ये तो भरपूर वेळा नंबर 1 म्हणून तो यायचा. पण एक पर्टिक्युलर ऍक्सिडेंट झाला आणि त्याचं म्हणजे तो कोमामध्ये गेला, पॅरालिसिसचे अटॅक झाले त्याला आणि त्याचं शरीर ऑलमोस्ट युजलेस झालं त्याचं. तर एक छोटीशी गोष्ट आणि संपूर्ण मटेरियल बेनिफिट नष्ट होऊ शकतो. पण ह्याच्याच बद्दल कृष्ण जेव्हा अर्जुन त्याला 37, 38 आणि 39व्या श्लोकामध्ये प्रश्न विचारतो त्यावेळी कृष्ण त्याला सांगतो की हे सुख, हे आनंद, हे अचीवमेंट ही अशी आहे की तू ह्या जन्मी जरी तू अचीव नाही केलं तर तुम्ही पुढच्या जन्मी ह्या जन्मी जे सोडलेलं आहे, ज्या पोझिशनला सोडलंय त्या पोझिशन पासून तुम्ही पुढच्या जन्मी सुरू. त्यामुळे ह्याच्यामध्ये नुकसान काही नाहीये. नेहाभिक्रमनाशो अस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. दुसऱ्या अध्यायाच्या 40व्या श्लोकात कृष्ण सांगतोय की ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये नुकसान असं काहीच नाहीये, लॉस काहीच नाहीये. हरे कृष्ण. योग ह्या शब्दाचे कृष्णाने ना आतापर्यंत वेगळे वेगळे अर्थ सांगितलेले आहेत. जी स्टेज आहे भगवद्गीताची त्याप्रमाणे सांगितलेलं आहे. पण आता 23व्या श्लोकामध्ये कृष्ण काय करतोय, त्याला तो एका वेगळ्या लेवलला घेऊन जातोय. आणि ही जी डेफिनेशन कृष्णाने 23व्या श्लोकात दिलेली आहे ती इतकी फॅन्टास्टिक, इतकी परफेक्ट आहे की ह्याच्यापेक्षा म्हणजे चांगली अशी डेफिनेशन आपल्याला दिसणारच नाही आपल्याला. तर दुसऱ्या अध्यायाच्या 48व्या श्लोकात कृष्ण काय बोलतो, समत्वम योग उच्चते. समत्वम मिनिंग इक्वॅनिमिटी. आपण प्रत्येक गोष्टीला एका इक्वल नजरेने बघितलं पाहिजे. हा चांगला, तो वाईट, ही गोष्ट, हा व्यक्ती श्रीमंत, तो व्यक्ती गरीब, हे जे आलेलं जे माझ्या आयुष्यात ही घटना जी आहे ही दुःख आहे आणि हे आहे ते सुख आहे वगैरे, असा डिफरन्स नाही केला पाहिजे. आपण त्याला एका इक्वल नजरेने बघितलं पाहिजे. हे कृष्ण 48व्या श्लोकात सांगतो.
50व्या श्लोकामध्ये त्यांनी अजून एक लेवल वरती गेलाय. तो बोलतो योग कर्मसु कौशलम, मिनिंग जे एक कुशलतेने कर्म केलं जातं त्याला योग म्हणतात म्हणून. ठीक आहे. पण आता कृष्ण काय करतो इथे ह्या श्लोकामध्ये, 23व्या श्लोकामध्ये तो त्या योगाची एक वेगळ्याच लेवलला डेफिनेशन नेऊन ठेवतो. ओके. तो 23वा श्लोक काय, तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संहितम. ओके. म्हणजे काय, तम तम मिनिंग ते जे आतापर्यंत सांगितलं, तम विद्या म्हणजे ते जे नॉलेज दिलेलं आहे आतापर्यंत, तम विद्या दुःख संयोग. ओके. दुःख जे असतं, ओके, त्याचं संयोगाचं वियोग होणं म्हणजे योग संहितम. योग संहितम म्हणजे योगाची डेफिनेशन. ओके. तर योगाची डेफिनेशन काय, दुःख संयोग वियोग. ओके. आपण ह्याचा अर्थ बघून घेऊया आपण. तर संयोग म्हणजे काय, कनेक्शन, आणि वियोग म्हणजे डिस्कनेक्शन. ओके. तर कृष्ण काय बोलतोय की आतापर्यंत तुमचं दुःखाबरोबर एक कनेक्शन एस्टॅब्लिश झालेलं आहे. त्या कनेक्शनला डिस्कनेक्ट करणं म्हणजे योग आहे. ठीक आहे. तर आपलं दुःखाशी कनेक्शन कसं झालेलं आहे, तर आपण कर्म करतो. कर्म करतो आणि जशी जशी आपली पाप कर्म वाढत जातात तसं तसं आपलं दुःख वाढत जातं. त्यामुळे मिनिंग इवन वन लेवलच्या हायर लेवलच्या अँगलनी जरी बघितलं तरी पुण्य हे काही आनंद देणारी गोष्ट नाहीये. तुम्हाला म्हणजे आश्चर्य होईल मी असं कसं बोलतोय की पुण्यामुळे आनंद होत नाही म्हणून. पण पुण्य म्हणजे काय आहे की तुम्ही तरी सुद्धा कोणतं तरी कर्म केलेलं आहे. 8व्या अध्यायामध्ये 2ऱ्या श्लोकात अर्जुन कृष्णाला विचारतो किम कर्म, म्हणजे कर्म म्हणजे काय. तर तुम्ही गंमत बघा, 2ऱ्या अध्यायापासून 6व्या अध्यायापर्यंत कर्माबद्दल कृष्णाने भरपूर डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तरी सुद्धा अर्जुन कृष्णाला विचारतो किम कर्म, कर्म म्हणजे काय. आता अर्जुनाची लेवल पण खूप वाढलेली आहे सगळ्या चॅप्टर्स नंतर, म्हणून कृष्ण सुद्धा एका हायर लेवलचं डेफिनेशन सांगितलं की कृष्ण बोलतोय की अशी कोणतीही ऍक्टिव्हिटी ज्याच्यामुळे शरीराची उत्पन्न होते, भूत भावोद्भव करो विसर्ग कर्म संहित, म्हणजे कर्माचं डेफिनेशन म्हणजे भूत भावोद्भव करो विसर्ग. ज्या पण कर्मामुळे किंवा ज्या पण ऍक्शनमुळे एका शरीराची उत्पत्ती होते त्याला कर्म म्हणतात. आणि शरीराची उत्पत्ती होणं ह्याचाच अर्थ आहे की आपली काही आपण इच्छा किंवा काहीतरी आपण कमी आहे आपल्यामध्ये ज्यामुळे आपण कृष्णाबरोबर नाही आहोत आता, ज्याच्यामुळे आपल्याला इथे पृथ्वीवरती किंवा कुठेतरी जन्म घ्यावा लागलेला आहे. आणि दॅट इन इटसेल्फ इज अ पनिशमेंट. त्यामुळे लोकांना वाटतं की कर्म पुण्य करावं पुण्य करावं, पण पुण्याचे पण ड्रॉबॅक्स आहेत की पुण्य एन्जॉय करण्याकरता तुम्हाला शरीर घ्यावं लागतं, आणि ते शरीर तुम्हाला मिळालंय ह्याचाच अर्थ की अजून तुम्ही एलिजिबल झालेला नाही आहात कृष्णाकडे जाण्याच्या साठी. त्यामुळे वेदर ते पुण्य असो किंवा पाप असो, ते एका प्रकारचं दुःखच आहे ते. आणि कृष्ण सांगतोय की दुःखाशी तुमचं कनेक्शन जे आहे ते भरपूर भरपूर जन्मांपासून भरपूर आधीपासून एस्टॅब्लिश झालेलं आहे ते कनेक्शन. त्या कनेक्शनला डिस्कनेक्ट करणं म्हणजे योग आहे. ओके. त्यामुळे काय होतंय आता आपला आत्मा जो आहे तर आत्म्याच्या 3 बेसिक क्वालिटीज असतात, सत, चित आणि आनंद. सत म्हणजे इटर्नॅलिटी, मिनिंग इट इज नेव्हर एंडिंग, कधी तो नव्हता आणि कधी तो नसणार असं नाहीये. चित म्हणजे संपूर्ण नॉलेज, म्हणजे त्याला संपूर्ण नॉलेज असतं त्याला, पण आता ते आता इग्नोरन्समुळे मिनिंग तमोगुणामुळे ते एक झाकले गेलेलं आहे. आणि ते आनंद मिनिंग आत्मा त्याच्या लेवलवरती नेहमी आनंद असतो, त्याला कसलंही दुःख नसतं. तो शरीरामध्ये स्वतः जेव्हा एंटर करतो शरीरामध्ये आणि तो स्वतःला शरीर समजायला जेव्हा चालू करतो त्यावेळी त्याला दुःख काय आहे हे समजतं त्याला. त्यामुळे टेक्निकली जर बघितलं तर आत्मा कधीच दुःखी नसतो, पण शरीराशी संबंध आल्यामुळे, भौतिक जगाशी संबंध आल्यामुळे त्याला
दुःखाचं त्याला एक्सपिरियन्स होत राहतं. आणि काय नंतर काय होतं तर त्याला एक भौतिक जो आनंद आहे ती आनंद मिळवायची त्याची इच्छा निर्माण होते. मग शरीराच्या मीडियमद्वारे तो आनंद मिळवायचा प्रयत्न करतो. आणि मग हे सगळ्या ह्या इच्छा ह्याच्यामुळे त्याला मग दुःखाचा अनुभव मिळायला चालू होतो. आणि जेव्हा तो हा दुःखापासून मुक्त होतो, ओके, त्या त्या अंत जो जेव्हा होतो त्याला योग म्हटलं जातं इथे. आणि एक साधा आपण एक्झाम्पल बघू शकतो ह्याच्यामध्ये, की समजा एक मुलगा आहे 15-20 वर्षाचा. त्याच्या घरी आता कोणी नाही, आई वडील वगैरे बाहेर गेलेले. आणि ह्यांनी हॉरर पिक्चर लावला, बाहेर पण अंधार आहे वगैरे असं. आणि हॉरर चित्रपट चालू झालेला आहे. आणि अशी भयानक अशी दृश्य दिसायला लागलेली आहेत त्या चित्रपटामध्ये. आणि अशा वेळी त्याला भीती वाटायला चालू होते आणि ते रिमोटवरनं टीव्ही बंद करायचा प्रयत्न करतो, तर रिमोट चालेनासा होतो. टीव्ही पण बंद होत नाही, त्याचे स्विच पण चालत नाहीये. आणि विचित्र विचित्र आवाज येत आहेत, हा खूप घाबरलेला आहे वगैरे. आणि तो अशा अशा स्टेजला आहे की पॉवर स्विच पण चालत नाहीये त्याचा वगैरे. त्याला बाहेर जाताही येत नाहीये घरापासून, कारण बाहेर पण अंधार आहे, त्याला तिथेही भीती वाटते वगैरे. तो अशा स्टेजला आलेला आहे की त्याला पिक्चर बघायचा नाहीये पण तरीही बघत राहावं लागतं आणि भीती वाटते त्याला. तर आता ह्या व्यक्तीने समहाव समजा त्यांनी तो जो त्याची वायर आहे ती इलेक्ट्रिसिटीच्या प्लग मधनं त्यांनी जर का काढून टाकली तरच तो टीव्ही बंद होतो. आणि त्यांनी समजा ते केलं, त्यानंतर तो सगळा हॉरर चित्रपट बंद होतो आणि त्याला भीती वाटणं बंद होऊ शकते. तर कृष्ण इथे आपल्याला तेच सांगतो आपल्याला की आत्मा जो आहे हा ह्या भौतिक जगामध्ये अशा रीतीने अडकलेला आहे की तो फक्त दुःख आणि दुःख ह्यांनी तो सराउंड झालेला आहे. जेव्हा तो ह्या शरीरातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल, शरीरातनं बाहेर सक्सेसफुली पडेल, त्यावेळी ही दुःखाची जी ही आहे कंटिन्युअस ती चेन आहे ती ब्रेक होईल. आणि त्या ब्रेकेज ऑफ दॅट चेनला कृष्ण योग म्हणून बोलतो. डिस्कनेक्शन ऑफ द कनेक्शन विथ द मायझरीज. दुःख संयोग वियोग. की अजून सुद्धा कृष्ण, ओके, आपल्याला निगेटिव्ह पासनं झिरोच्या लेवलवरती आणतोय. त्यांनी अजूनही पॉझिटिव्ह लेवलवरती तो आणलेला नाहीये. त्यामुळे हे सगळं प्रॅक्टिकली कसं करता येईल ते तो अजूनही सांगत नाही. तो अष्टांग योग वगैरे हे सगळं सांगतोय. कृष्णाला स्वतःला माहित आहे की तो एका कलियुगाच्या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल सांगतोय जो प्रॅक्टिकली हे सगळं करू शकणार नाही. म्हणून अर्जुन त्याला नंतर मनाच्या कंट्रोल बद्दल प्रश्न विचारतो. पण ऍट धिस पॉइंट ऑफ टाइम कृष्ण भक्ती करण्याबद्दल काहीही बोलत नाहीये. तो तिकडे बोलेल 46 आणि 47व्या श्लोकात बोलेल आणि 7व्या अध्यायापासून भक्तियोग चालू करेल. तर आत्ता जे तो करतोय हे फक्त त्या करण्याचे बेनिफिट्स काय ते सांगतोय तो. आणि बेसिक लेवल कसं करू शकतो. पण भक्ती योगामध्ये ही जी प्रक्रिया जी आहे की तो हॉरर चित्रपट बंद करणं आणि आपल्याला आनंद अनुभवायला मिळणं हे एकाच वेळी गोष्टी घडत असतात. मिनिंग भक्ती योगामध्ये संबंध भौतिक जगाशी तोडण्यापेक्षा आध्यात्मिक जगताशी संबंध एस्टॅब्लिश करण्यावरती जोर दिला जातो. मग ऑटोमॅटिकली काय होतं, आता लेट से फॉर एक्झाम्पल आपलं उदाहरण घेऊया. आधी तुम्ही दर शनिवारी सकाळी 10 वाजता भगवद्गीतेला क्लास चालू होण्याआधी तुम्ही कसे आप्तस्वकीयांना, घरातल्या लोकांशी किंवा मित्रमैत्रिणींशी किंवा नातेवाईकांशी तुम्ही वेळ काढून भेटणं, बोलणं वगैरे, खेळणं, खाणं वगैरे सगळं तुमचं होत होतं. पण आता तुम्ही 10 ते 11 काय करता, तुम्ही भगवद्गीतेकरता वेळ हे करताय तुम्ही, राईट. तुम्ही त्यांच्याशी संबंध तोडण्याचा आधी प्रयत्न केला का? नाही. मिनिंग ह्या 10 ते 11 स्वतः करता वेळ हवाय म्हणून तुम्ही असं प्रॅक्टिस केलं की 6 महिने मी त्यांना भेटणार नाही आणि एकदा प्रॅक्टिस झाली की नंतर मग मी भगवद्गीता अटेंड करीन. तसं नाही केलं तुम्ही. काय केलं, डायरेक्टली क्लासला यायला स्टार्ट झालं.
आता त्याच्यामुळे काय झालं, तुम्हाला क्लास तर अटेंड करताच आहात तुम्ही, पण तुम्ही त्यांच्याबरोबर 10 ते 11 वेळ स्पेंड नाही करत आहात तुम्ही. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र घडल्या. तुम्हाला कोणती गोष्ट थांबून दुसरी गोष्ट स्टार्ट करण्याची गरज नाही पडली. तुम्ही ऑटोमॅटिकली भक्ती योगाशी, भगवद्गीतेशी तुम्ही रिलेशन एस्टॅब्लिश केलं आणि ते रिलेशन एका तासाकरता तुम्ही सस्पेंड केलेलं आहे. हेच भक्ती योगामध्ये होतं. तुम्ही कृष्णाशी रिलेशन जेव्हा एस्टॅब्लिश करता त्यावेळी ऑटोमॅटिकली भौतिक जगाशी रिलेशन तुमचं रेड्यूस होत जातं. जेवढं स्ट्रॉंग भक्तीनी आपलं रिलेशनशिप कृष्णाबरोबर असतं तेवढंच स्ट्रॉंग आपलं डिस्कनेक्शन होत राहतं. की कलियुगामध्ये सर्वोत्तम असा कोणता मार्ग आहे. तर प्रभुपाद सांगतात इथे, कृष्ण पण बोलतो तेच पुढे भगवद्गीतेमध्ये, की कृष्ण भावना म्हणजे भक्ती ही कधीच निष्फळ ठरत नाही. म्हणजे एकदा तुम्ही चालायला चालू केलं तर तुम्ही जेवढं पण तुम्ही कलेक्ट केलेलं आहे, अचीव केलेलं आहे, ते तुमच्या बरोबर राहतं. तुम्ही कधीही ते गिवअप करत नाही. स्टॉक मार्केटमध्ये सारखं नाहीये की आज स्टॉक प्राइस वरती गेली, उद्या खालती गेली, परत परवा वरती गेली, हे असं नाही होते. हा ग्राफ जो आहे भक्तीचा हा फक्त वाढतच जातो. कधी कधी आपण म्हणजे भौतिक आनंदाला, त्या प्रलोभन जे असतं त्याला कधी कधी आपण बळी पडतो. त्यामुळे एक स्टॅग्नेशन येऊ शकतं, पण आपण कधी खाली पडत नाही त्या लेवलपासून. आणि कृष्ण ह्याची आपल्याला गॅरंटी देतोय. 30व्या श्लोकामध्ये सुद्धा तो बोलतो, यो माम पश्यती सर्वत्र सर्वांच मयी पश्यती, त्या श्लोकात सुद्धा सांगतो. आणि 9व्या अध्यायाच्या 33व्या श्लोकामध्ये सुद्धा सांगतो आपल्याला, नमे भक्त प्रणश्यती, कृष्ण बोलतो की माझ्या भक्ताचा कधीही विनाश होऊ शकत नाही म्हणून. ठीक आहे. तर ह्या कलियुगामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची योग पद्धती अप्लाय करू शकतो आपण. पण एकच योग पद्धती प्रॅक्टिकल आहे, बाकी कोणत्याही योग पद्धती प्रॅक्टिकल नाही. तुम्ही कर्मयोग करायचा प्रयत्न करा, तुम्ही ध्यान योग करा, ज्ञान योग करा, हठयोग करा, अष्टांग योग करा, जे काही करायचंय तुम्ही प्रयत्न नक्कीच करू शकता तुम्ही. पण तुम्ही भक्ती योग जर का केला तर तुम्हाला कम्प्लिटली लॉस फ्री असा हा प्रोसेस आहे. अष्टांग योगामध्ये अर्जुन जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला कळेल की एखादी व्यक्तीने जेव्हा सुरुवात केली असते त्यावेळी देर इज अ चान्स की तो ते सक्सेस, जो फायनल सक्सेस आहे तो अचीव करू शकणार नाही. तर मग अशा वेळी काय होतं हे तो अर्जुन कृष्णाला प्रश्न विचारतो. कारण जोपर्यंत भौतिक शरीर आहे तोपर्यंत शरीराच्या गरजा आहेत आणि त्या आपल्याला फुलफिल कराव्याच लागतात. पण त्या फुलफिल करताना आपली मेंटॅलिटी काय असते, दॅट डिक्टेट्स की आपण कृष्णाकडे जातोय का नाही जातोय. आणि जे आपल्याला भक्ती योगामध्ये करणं सिंपल पडतं. काही प्रश्न आहे? म्हणजे आपण म्हणतो की काही गोल किंवा ऑब्जेक्टिव्ह याच्या अगोदर, हे भगवद्गीता शिकायच्या अगोदर, आय वॉन्ट टू बी सक्सेसफुल, आय वॉन्ट टू बी हॅपी, हे जे आपण म्हणायचो ते सक्सेसफुल आणि हॅपी ऍट द एंड शुड बी लिंक टू भगवत प्राप्ती, बेसिकली इज व्हॉट आय एम अंडरस्टँडिंग, प्रभूजी. करेक्ट. व्हेरी व्हॅलिड पॉइंट आणि एक्सलंट वन. आणि गंमत काय होते की ज्या गोष्टीला आपण सक्सेस म्हणतो किंवा ज्या गोष्टीला आपण आनंद म्हणतो तो खरोखर ते आनंद भौतिक. आहे की नाही ते आपल्याला हम्म. आधी समजलं पाहिजे. बरोबर ना? कारण हम्म. एखाद्या आपण एका विद्यार्थ्याचं एक्झाम्पल घेऊ शकतो. 10वी 12वी झाली त्याची आणि त्यानंतर त्याला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय. समजा त्याला कम्प्युटर इंजिनियर बनायचं त्याला. हा. पण त्यांनी समजा चुकीच्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतली आणि त्याला कोणताही त्याला म्हणजे त्याच्या, जरी तो 4 वर्ष शिकला तरी त्याच्या सर्टिफिकेटला काहीही व्हॅल्यू नाहीये कारण ती युनिव्हर्सिटी रिकॉग्नाइज नसली. तर काय होईल, त्यांनी एवढं सगळं वेळ घातला, पैसा घातला, एनर्जी घातली वगैरे, ते सगळंच्या सगळं नुकसान होणार त्याचं. म्हणजेच काय, तुम्ही जर का तुमचा इंटेन्शन जरी चांगलं असलं पण तुमचा गोल चुकीचा असला तरी तुम्ही चुकीच्या डायरेक्शनलाच तुम्ही जात असता तुम्ही. त्यामुळे जर का इथे सक्सेसचं डेफिनिशन, आनंदाचं डेफिनिशन आपल्याला माहिती नसलं किंवा जे माहिती आहे ते चुकीचं जर असलं तर तुम्ही कितीही अचीव करा ते फायनली ते नुकसानाचंच आहे. मी एका क्लासमध्ये हा एक्झाम्पल दिलेला
की आपण ते नंबर लाईन जी असते ना, 0 मध्ये असतो, इथे निगेटिव्ह असतात आणि इथे पॉझिटिव्ह असतो, राईट. तर आपल्याला जर माहिती नसलं, एखाद्या मुलाला माहिती नसलं की बाबा आपल्याला पॉझिटिव्ह डायरेक्शनला जायचंय म्हणून, आणि चुकून तो निगेटिव्ह डायरेक्शनला जात असेल आणि तो समजा 1 मिलियन पर्यंत पोहोचला, पण तरी सुद्धा ती एक मायनसची जी साईन आहे, त्या मायनसच्या साईनमुळे या पॉझिटिव्ह नंबरवरती आपण फक्त 10 रुपये जरी अचीव केले, तरी सुद्धा ते 10 रुपये इज मोर दॅन द -1 मिलियन ऑन दॅट नंबर लाईन. त्यामुळे कृष्णाला काय करायचंय, तुम्ही कितीही मटेरियल सक्सेस अचीव करा, कृष्णाला फक्त एक मायनस साईन टाकायची त्याच्या आधी, बस खतम. आज जेव्हा सक्सेसची गोष्ट आपण करतो, त्यावेळी बिकॉज आपल्याला सक्सेस काय आहे हे माहीत नसल्यामुळे आपण टाटा, बिर्ला, अंबानी किंवा बिल गेट्स, जेफ बिझो ह्यांना सक्सेसफुल मानतो आपण. कोणता स्पोर्ट्समन असेल, कोणता मूवी स्टार असेल, त्यांना सक्सेसफुल मानतो आपण. पण प्रॅक्टिकली ते सक्सेस जे आहे हे त्यांचं शरीर जेवढं आहे तोपर्यंत मर्यादित आहे. त्याच्या पुढे काय, त्यांना त्यांच्या आत्म्याला तर कोणी ओळखणार पण नाही दुसऱ्या शरीरात गेल्यानंतर. त्यामुळे तुम्ही बोलल्याप्रमाणे अगदी बरोबर, भगवत प्राप्ती इज द अल्टिमेट डेफिनेशन ऑफ सक्सेस. कारण ज्या कारणाकरता आपल्याला हे शरीर मिळालंय, त्या कारणाचं अचीवमेंट न करता आपण शरीराच्या आनंदाकरता सगळं आपण करत बसलेलो आहे. आपल्याला काही माहितीच नाहीये की आपण का आलो ह्या शरीरामध्ये, काय केलं पाहिजे आणि खरं काय केलं पाहिजे आणि ऍक्च्युली आपण काय करतो. आणि ज्यामुळे हे डेफिनेशन ऑफ सक्सेसच माहिती नसलं तर ऑब्विसली इन अ हाय प्रोबॅबिलिटी तुमचं सक्सेस तुम्ही अचीव जरी केलं तर इट इज ऑफ नो बेनिफिट. थँक्यू प्रभूजी. आणि हे एज्युकेशन सिस्टीम मध्ये भगवद्गीता शिकवण्याचं आय एम शुअर इस्कॉन यांनी प्रयत्न केला असेल, पण जस्ट थोडीशी क्युरियोसिटी प्रभूजी. मला नाही, प्रश्न कळला नाही मला. नाही म्हणजे हे बेसिकली आता जसं म्हणजे माझ्यासारखी व्यक्ती जी 40 नंतर या भगवद्गीता वगैरे हे सगळं शिकायला मिळतंय, त्याच्यामध्ये रिअल मिनिंग ऑफ द लाईफ कळतोय, तर तो आपण एज्युकेशन सिस्टीम मध्येच टाकून लहान मुलांच्या म्हणजे स्मॉल इयत्तेपासूनच त्यांना जर शिकवला तर कदाचित त्यांचे फंडामेंटल्सच हे होतील. हो तर हो, तसा काही प्रयत्न केलेला आहे का म्हणजे इस्कॉन? अगदी. हो हो, इस्कॉन भरपूर भरपूर प्रयत्न करते. अगदी गुरुकुल वगैरे पण स्थापन केलेले आहेत. पण तरी सुद्धा म्हणजे लोक, रिस्पॉन्स जो असतो लोकांचा तो खूप म्हणजे खूप स्लो असतो. खूप लोकांना म्हणजे कळायला वेळ लागतो, डिफिकल्टी असते लोकांना समजायला की बाबा ही जी गोष्ट आहे ह्याच्यामधनं खरं जास्ती बेनिफिट मिळणार आहे, मला हे शिकलं पाहिजे म्हणून. मिनिंग आता कसं आहे की ह्या जगात जगायचं आहे तर आपल्याला पैसा तर कमवावा लागेलच. कोणीही फुकट गोष्ट आणून देत नाही, आधीच्या युगामध्ये जशी होती तशी. तर तुम्हाला आध्यात्मिक बरोबर तुम्हाला भौतिक नॉलेज पण घ्यावं लागतच आहे. पण तरी सुद्धा अशी स्टेज कधी नाही आली पाहिजे की आपण 100% भौतिक झालो आणि 0% आध्यात्मिक झालो. हं. तुम्हाला शरीर आणि आत्मा एकत्र ठेवण्याकरता जेवढं अचीव करायचं तेवढं तुम्ही करा, पण त्यानंतर तुम्ही ह्याच्यावरती पण फोकस करा. आणि किती आता आपण जरी आता आपण ह्याबद्दल आता बोलत असलो तरी आपल्यातले किती लोक अशी असतील की लहान मुलांना अगदी लहानपणापासून भगवद्गीता शिकवतील. माझी बायको लहान मुलांना भगवद्गीता शिकवते. आणि आम्हाला असे पॅरेंट्स पण भेटलेले आहेत, जेव्हा मी दुसरा अध्याय शिकवायला जेव्हा चालू करतो त्यावेळी आम्हाला असे पॅरेंट्स प्रश्न विचारतात की अहो तुम्ही मृत्यूसारख्या गोष्टी तुम्ही लहान मुलांना का शिकवतात, हे जग किती सुंदर आहे, जीवन किती सुंदर आहे, तुम्ही त्याच्याबद्दल का नाही शिकवत तुम्ही. मिनिंग जी रियालिटी आहे ती शिकवू नका, असं त्यांचं म्हणणं आहे. तर जर का तुम्हाला मृत्यू ही रियालिटी एक्सेप्टच करायची नसली आणि ह्या एका स्वप्नामध्येच राहायचंय की जग आणि जीवन किती सुंदर आहे, तर तुम्हाला रिइन्कार्नेशन कर्माची थिअरी कधी समजणारच नाही. मग तेच जर समजलं नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम ऑफ लाईफच समजणार नाही तुम्हाला. हं. आणि मग ह्या प्रॉब्लेम मधनं बाहेर कसं पडायचं ते सुद्धा समजणार नाही. की ज्या व्यक्तींना, ज्या फॅमिलीजना, ज्या पॅरेंट्सना
आपल्या मुलांनी हे सुद्धा शिकू नये वाटतं, तर तुम्ही इमॅजिन करा भगवद्गीताचे इवन हायर लेवल डिफिकल्ट कॉन्सेप्ट आहेत ते कसे समजतील त्यांना. इम्पॉसिबल आहे. ओके ओके. प्रभूजी, मला इथे एक विचारायचं होतं, म्हणजे ह्याच्यामध्ये मनावरती जास्त जोर दिलाय, म्हणजे तुम्ही मनावर कंट्रोल करा म्हणून. पण ह्याप्रमाणे जर आपण पाहिलं तर बाकीचे इंद्रिय पण आपले रिस्पॉन्सिबल आहे. फॉर एक्झाम्पल, जसं आपण साडीच्या दुकानात वगैरे गेलो तर आपल्याला डोळ्याला जी साडी आवडते, आता एखादी साडी आपल्याला आवडते तर आता ती पाहिली कोणी, पहिले डोळ्याने पाहिली, तर आता डोळ्याला ती आवडली, त्यामुळे त्याने मनाला सांगितलं. फॉर एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल, आपण खाऊच्या दुकानात गेलो की एखादी गोष्ट आवडली तर ती आपल्या जिभेला खाऊशी वाटते, तर ते आपल्या जिभेने आपल्या मनाला सांगितलं बा ही मला खाऊशी वाटते. तर मग मनाला जास्त जोर का दिला आहे प्रभूजी, हे मला विचारायचं. आता बाकीचे समजा इंद्रिय आता त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. आता समजा एखाद्या व्यक्तीला डायबिटीस झालेला आहे आणि तरी त्या डोळ्यांनी गुलाबजाम बघितला आणि मनाला कळवलं आणि जिभेला पण खायची इच्छा निर्माण झाली, तर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कंट्रोल कोणाची आहे, मनाची का इंद्रियांची? जर का ज, 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 त्या व्यक्तीने गुलाबजाम खाल्ला, हा, तर इंद्रिय म्हणजे जीभ जी आहे तिला त्यातनं आनंद मिळेल, बरोबर आहे. डोळ्यांना पण आनंद मिळेल, छान मस्त गुलाबजाम बघितला आणि खायला आपण, नाकाला पण आनंद मिळेल कारण चांगला वास वगैरे आला. पण त्याचा जो त्रास जो आहे तो कोणाला सहन करावा लागणार आहे गुलाबजाम खाल्ल्याचा? शरीराला, बरोबर. आणि शरीराला ते खायला द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे हा डिसिजन कोणी घेतला? मनाने. मग कंट्रोल कोणावरती केला पाहिजे आपण? मनावरती, बरोबर. तर मन, आपल्या 3ऱ्या अध्यायाच्या 42व्या श्लोकामध्ये कृष्णाने ह्याचं उत्तर दिलंय की भौतिक जे पदार्थ असतात, जड पदार्थ म्हणतो ज्याला आपण, त्यांची लेवल आहे ती सर्वात लोएस्ट लेवल आहे. त्याच्यावरती आहेत इंद्रिय. हा, इंद्रियांच्या वरती मन आहे, मनाच्या वरती बुद्धी आहे आणि बुद्धीच्या वरती आत्मा आहे. ह्याचाच अर्थ काय की इंद्रियांना मनाने कंट्रोल केलं पाहिजे, मनाला बुद्धीने कंट्रोल केलं पाहिजे. उद्या मनाला इकडे तिकडे भटकावं असं वाटेल, पण बुद्धीला कळतं की बाबा चूक काय बरोबर काय म्हणून. मग उद्या एखाद्या व्यक्तीची परीक्षा असेल, आणि त्याला अभ्यास करायची इच्छा नाही, त्याला मनाला वाटतं की आज पिक्चर बघावा म्हणून, पण बुद्धी त्याला शिकवते की बाबा नाही, तुझा अभ्यास संपूर्ण झाला नाहीये, तू ही परीक्षा पास होणं इम्पॉर्टंट आहे. आणि मग त्यांनी जर मनाला कंट्रोल केलं आणि परीक्षा अभ्यास केला तर त्याला परीक्षा पास होता येते. नाहीतर जर का बुद्धीनी कंट्रोल नाही केलं, मनाने बुद्धीला कंट्रोल केलं, तर तो मुलगा अभ्यास कधी करणारच नाही, पास कधी होणारच नाही. आणि बुद्धीला आत्म्याने कंट्रोल केलं पाहिजे. तर ही आयडियल हायरार्की झाली. प्रॅक्टिकली बघितलं तर ज्या व्यक्तीला स्वतःच्या मनावरती बुद्धीवरती कंट्रोल नाही, त्याला त्याची हायरार्की उलट असते. खालची व्यक्ती वरच्याला कंट्रोल करते, जे व्हायला नाही पाहिजे. म्हणून मनावरती कंट्रोल करण्यावरती कृष्णाने पूर्ण अष्टांग योगामध्ये एम्फसाइज केलं. आणि जे पण आपण अष्टांग योगात शिकतोय त्या अष्टांग योगाचे 8 जे भाग आहेत, 8 अंग जे आहेत, त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम हा ज्या सगळ्या त्या ज्या 4 गोष्टी आहेत, ह्याचा डायरेक्ट बेनिफिट मनावरती कंट्रोल मिळवण्याकरता होतो. यम आणि नियम ह्याच्यामधनं आपण रूल्स आणि रेग्युलेशन्स थ्रू आपण मनावरती कंट्रोल केलं, काय कंट्रोल करतो, काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. हे एक रूल्स रेग्युलेशन्स आपण स्वतः करता सेट करतो आणि ते फॉलो करतो. म्हणजे जे नाही करायचं ते मनाने कंट्रोल करून आपण ते अवॉइड करतो. म्हणजे करायला पाहिजे, जरी आवड नसली तरी करायला पाहिजे. ते मनावरती कंट्रोल करून आपण त्याच्यावरती त्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो. हरे कृष्ण. आता वेळ नाहीये 24वा श्लोक घेण्याकरता, पण जस्ट तुम्हाला एक आयडिया देतो. आता आपण 23व्या श्लोकापर्यंत पूर्ण झालंय ना, तर 32व्या श्लोकापर्यंत कृष्ण ह्या अष्टांग योगाबद्दल सांगतोय आपल्याला. आणि जे माझ्या मते आपण 2 किंवा 3 क्लासेस घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण कव्हर अप करू ह्या सगळ्या वर्सेस. आणि 33 पासून 36 पर्यंत, 33 आणि 34 मध्ये अर्जुन कृष्णाला एक प्रश्न विचारतो,
ज्याचं उत्तर कृष्ण 35व्या आणि 36व्या श्लोकात देतो. पण त्याच्यामुळे अर्जुनाला अजून एक प्रश्न निर्माण होतो, जो 37व्या श्लोकामध्ये तो विचारतो. 37, 38 आणि 39व्या श्लोकात. आणि ज्याचं उत्तर कृष्ण 40व्या श्लोकापासून 47व्या श्लोकापर्यंत देतो. ठीक आहे. तर 36व्या श्लोकापर्यंत तुम्ही फक्त जरा थोडा पेशन्स ठेवा. तोपर्यंत तुम्हाला असं वाटेल की हे डिफिकल्ट आहे, इम्प्रॅक्टिकल आहे, किंवा असं वाटेल की तुम्हाला रिपिटेटिव्ह पण वाटेल, बोरिंग वाटेल वगैरे. ओके. तर फक्त एक 2 किंवा 3 किंवा जास्तीत जास्त 4 शनिवार तुम्ही फक्त टॉलरेट करा आता. आणि त्यानंतर भगवद्गीताचा टोन जो आहे ना, तो कम्प्लिटली चेंज होऊन जाईल आणि तुम्हाला एक वेगळी नवीन भगवद्गीता तुम्हाला दिसेल. तुम्हाला कृष्ण ज्या वेगळ्या पद्धतीने भगवद्गीता सांगतो तुम्हाला लगेच जाणवून येईल तुम्हाला. हरे कृष्णा. बर. हा, माझा पण एक ऍक्च्युली प्रश्न होता. हा. मी पण आता डे केअर आणि मुलांना ते छोट्या छोट्या मुलांना भगवद्गीता वगैरे शिकवायला चालू केलंय. तर मस्त. ते खूप म्हणजे असे लहान आहेत, केजीचे, फर्स्टचे, असे 2-3 इयर्सचे. तर त्यांना मी सुरुवात कशी सांगू, त्यांना कसं कुठून सांगायला सुरुवात करू? तुम्ही आत्ता तरी म्हणजे फिलॉसॉफी काय सांगण्यामध्ये त्यांना पॉइंट नाही आहे. आत्ता तुम्ही त्यांना भगवद्गीताचे श्लोक शिकवायला चालू करा. आणि श्रीकृष्णाच्या वेगळ्या वेगळ्या कथा ज्या असतात ना, इन्सिडेंट्स, गोष्टी ज्या आहेत त्या शिकवायला चालू करा. आणि त्याच्यात आपलं एक श्रील प्रभुपादांनी कृष्ण नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. ओके. तर श्रीमद भागवत पुराण जे आहे ना, त्याच्यातला जो 10वा स्कंध जो आहे त्याच्यामध्ये 90 अध्याय आहेत. त्या 90च्या 90 अध्यायांवरती प्रभुपादांनी ते पुस्तक लिहिले पूर्णपणे. तर तुम्ही सुद्धा ते वाचा, तुम्ही सुद्धा ते वाचा. इट स्टार्ट्स फ्रॉम कृष्ण इथे जेव्हा पृथ्वीवरती येणार होता, अवतरणार होता, त्याच्या आधी काय घडलं आणि मग कृष्णांनी कसा डिसिजन घेतला येण्याचं, ते येण्याआधी त्यांनी कोणाकोणाला कसं प्रिपेअर केलं वगैरे, तिथपासनं सुरुवात आहे. आणि नंतर कृष्ण अवतरल्यानंतर मग त्यांनी काय काय लीला केल्या आणि अगदी म्हणजे शेवटपर्यंत घेऊन गेलेले तिकडे. तर तुम्ही सुद्धा ते वाचू शकता आणि तुम्ही लहान मुलांना पण ते छान शिकवू शकता. त्यांना एकदा कृष्णामध्ये गोडी निर्माण झाली, कथामध्ये, भगवद्गीतेच्या श्लोकांमध्ये, मग फिलॉसॉफी शिकवायला खूप सिंपल पडेल तुम्हाला. ठीक आहे, ठीक आहे. मी त्यांना असं म्हणजे स्टोरी वगैरे सांगत असते की असं केलं होतं, तसं केलं होतं, असं झालं होतं. पण तेच मला सुरुवातच कळेना कुठून करायची. आता भगवद्गीता जर सांगायची झाली तर. आणि भगवद्गीतेची बेसिक फिलॉसॉफी पण तुम्ही सांगू शकता. आत्मा, शरीर, पुण्य, पाप, ह्या सगळ्या गोष्टी पण तुम्ही त्यांना शिकवू शकता तुम्ही.